श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या SC मराठी चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आजचा हा संदेश साधा नाही. हा संदेश प्रत्येकासाठी नाही. जर हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असेल तर कदाचित स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणलं असेल. कारण आज मी तुम्हाला अशा 3 संकेतांबद्दल सांगणार आहे जे पुढील 7 दिवसांच्या तुमच्या जीवनात दिसले तर समजून घ्या की तुमच्या नशिबाचं चक्र फिरायला सुरुवात झाली आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हे संकेत ओळखण्यासाठी मनात श्रद्धा असावी लागते. अनेक लोक संकेत पाहतात पण त्यांचा अर्थ समजून घेत नाही आणि म्हणूनच मोठे चमत्कार त्यांच्या दारातून परत निघून जातात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि सुरुवातीलाच कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे नकारात्मक शक्ती टिकू शकत नाहीत. मित्रांनो, जीवनात असा काळ येतो जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही. घरात तणाव वाढतो, पैशांची चिंता सतावते, मनावर ओझं वाढतं. पण अशाच वेळी स्वामी आपल्या भक्तांना काही संकेत देतात. हे संकेत सांगतात की बाळा, धीर धर, मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं ठरवतोय. आज आपण त्या 3 संकेतांबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून मन शांत करा, स्वामींचं स्मरण करा आणि हा दिव्य संदेश ऐकायला सुरुवात करा. स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, पहिला संकेत अत्यंत शक्तिशाली आहे. अनेक भक्तांच्या जीवनात हा संकेत दिसून आला आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? कधी कधी अचानक मनामध्ये स्वामींचं नाव सतत घुमू लागतं. काम करत असताना, रस्त्यावर चालताना किंवा रात्री झोपण्यापूर्वी अचानक श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनात वारंवार येऊ लागतो. हा साधा योगायोग नसतो. हा स्वामींचा पहिला संकेत असतो. कारण जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताच्या जीवनात मोठा बदल घडवण्याची तयारी करत असतात तेव्हा सर्वात आधी ते त्या भक्ताचं मन आपल्या दिशेने वळवतात. मनात भक्ती वाढू लागते, प्रार्थना करण्याची इच्छा निर्माण होते, देवळात जाण्याची ओढ वाढते. आणि हे सर्व घडत असेल तर समजून घ्या, स्वामी तुमच्याकडे विशेष लक्ष देत आहेत. येथे मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची. तुम्हाला कधी स्वामींचा असा अनुभव आलाय का? जर आला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मला स्वामींचा अनुभव आलाय. तुमचा अनुभव इतर भक्तांनाही प्रेरणा देईल. कारण स्वामींची कृपा अनुभवणारे भक्तच दुसऱ्या भक्ताला श्रद्धेची ताकद समजावून सांगू शकतात. अनेक वेळा आपण संकटात असतो आणि त्याच वेळी अचानक एखादी मदत मिळते, एखादी चांगली बातमी मिळते किंवा बंद झालेला मार्ग पुन्हा खुला होतो. हे सर्व योगायोग नसतात, ही स्वामींच्या कृपेची सुरुवात असते. म्हणून अशा घटना घडत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण स्वामी संकेतांमधूनच आपल्या भक्तांशी संवाद साधत असतात. आता आपण दुसऱ्या संकेताबद्दल जाणून घेऊयात. हा संकेत अनेकदा इतका साधा असतो की लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण जे भक्त जागरूक असतात ते हा संकेत ओळखतात आणि स्वामींची कृपा आपल्या जीवनात कार्यरत असल्याची जाणीव त्यांना होते. दुसरा संकेत म्हणजे अचानक मिळणारी मानसिक शांती. होय मित्रांनो, जी व्यक्ती अनेक दिवस चिंता, काळजी, तणाव आणि दुःख
यामध्ये अडकलेली असते, तिच्या मनामध्ये अचानक एक वेगळीच शांतता निर्माण होऊ लागते. बाहेरची परिस्थिती तशीच असते, समस्या तशाच असतात, अडचणीही तशाच असतात, पण मनामध्ये एक आवाज सतत सांगत असतो, काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. हा आवाज तुमच्या मनाचा नसतो, ही स्वामींच्या कृपेची चाहूल असते. कारण जेव्हा स्वामी एखाद्या भक्तासाठी मार्ग तयार करत असतात, तेव्हा सर्वात आधी त्याच्या मनातील भीती दूर करतात. भीती गेली की विश्वास आपोआपच वाढतो, आणि विश्वास वाढला की कृपा आकर्षित होते. आणि भक्तांनो, कृपा आली की तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहजच शक्य होऊ लागतात. म्हणून पुढील 7 दिवसांत जर तुम्हाला मनामध्ये एक वेगळीच शांतता जाणवली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित तो स्वामींचाच संकेत असेल. येथे एक छोटी विनंती आहे. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. ही कमेंट केवळ शब्द नसते, हा विश्वासाचा संकल्प असतो. आणि जिथे विश्वास असतो तिथे स्वामींची कृपा नक्की असते. मित्रांनो, अनेक भक्त सांगतात की आयुष्यातील सर्वात कठीण काळात त्यांना अचानक एक अदृश्य शक्ती आधार देत होती. सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं, पण तरीही मन म्हणत होतं, थांब, अजून चमत्कार बाकी आहे. आणि काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात खरोखरच मोठा बदल घडला. याच कारणासाठी मी तुम्हाला सांगतो, कधीही आशा सोडू नका. स्वामींची वेळ आणि आपली वेळ वेगळी असते. आपण घाई करतो, पण स्वामी योग्य क्षणाची वाट पाहतात. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा एका क्षणात परिस्थिती बदलू शकते. मित्रांनो, आता तिसऱ्या आणि सर्वात शक्तिशाली संकेताबद्दल बोलूयात. हा संकेत प्रत्येकाला मिळत नाही. हा संकेत त्या भक्तांना मिळतो ज्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा होणार असते. तिसरा संकेत म्हणजे अचानक येणारी शुभ बातमी किंवा अनपेक्षित संधी. होय मित्रांनो, कधी कधी अनेक महिन्यांपासून बंद असलेलं काम अचानक सुरू होतं. ज्यांनी मदत नाकारली होती तेच लोक मदतीसाठी पुढे येतात. नोकरीची संधी मिळते, व्यवसायात प्रगती होते, घरातील वातावरण सुधारतं, आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात. आणि हे सर्व इतक्या वेगाने घडतं की आपल्यालाच विश्वास बसत नाही. मात्र हे लक्षात ठेवा, चमत्कार नेहमी मोठ्या आवाजात येत नाही, तो छोट्या छोट्या बदलांच्या रूपात सुरू होतो. म्हणून पुढील 7 दिवसांत जर एखादी अनपेक्षित चांगली बातमी मिळाली तर लगेच लक्षात ठेवा, स्वामी तुमच्यासाठी कार्य करतात. मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर पुढील 7 दिवसांत तुमच्या आयुष्यात एखादा सकारात्मक बदल झाला तर तुम्ही परत येऊन कमेंटमध्ये सांगणार का? जर सांगणार असाल तर आत्ताच लिहा, मी माझा अनुभव नक्की शेअर करेन. अशा कमेंट्समुळे हजारो भक्तांना प्रेरणा मिळते. कारण जेव्हा एखादा भक्त स्वामींचा अनुभव सांगतो तेव्हा दुसऱ्या भक्ताचा विश्वास अधिक दृढ होतो. मित्रांनो, स्वामी समर्थ नेहमी सांगतात, श्रद्धा आणि सबुरी कधीही सोडू नका. आज अनेक लोक प्रार्थना करतात, पण परिणाम लगेच दिसला नाही तर निराश होतात. हे चुकीचं आहे. बी पेरल्यानंतर लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी वेळ लागतो. तसंच स्वामींच्या कृपेचंही आहे. कृपा सुरू झालेली असते, पण आपण अधीर होतो. म्हणून आज एक संकल्प करा, काही झालं तरी विश्वास सोडायचा नाही, काही झालं तरी स्वामींचं नामस्मरण थांबवायचं नाही, आणि काही झालं तरी नकारात्मक विचारांना शरण जायचं नाही. कारण अंधार कितीही दाट असला तरी सूर्योदय थांबत नाही. तसंच
तुमच्या जीवनातील प्रकाशही येणारच आहे. फक्त श्रद्धेचा दिवा विझू देऊ नका. स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि योग्य वेळी ते तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जातील ज्याची तुम्ही आज कल्पनाही करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आतापर्यंत आपण स्वामींनी दिलेल्या 3 महत्त्वाच्या संकेतांबद्दल जाणून घेतले. पण आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक स्वामी भक्ताने मनात कायमची कोरून ठेवली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे स्वामी संकेत देतात, पण त्या संकेतांवर विश्वास ठेवून पुढे चालण्याचं काम भक्तानेच करायचं असतं. अनेक लोक देवाकडे प्रार्थना करतात, अनेक लोक मंदिरात जातात, अनेक लोक नामस्मरण करतात, पण जेव्हा परीक्षा येते तेव्हा त्यांचा विश्वास डळमळू लागतो आणि इथेच अनेक जण चूक करतात. कारण स्वामींची कृपा सुरू होण्याच्या अगदी आधी अनेकदा परिस्थिती कठीण दिसू लागते. जणू काही सर्व काही संपणार आहे असं वाटतं, पण प्रत्यक्षात तो नवीन सुरुवातीचा क्षण असतो. मित्रांनो, एका भक्ताची कथा सांगतो. हा भक्त अनेक वर्ष आर्थिक संकटातून जात होता. घरात सतत तणाव, व्यवसायात नुकसान, मित्रांनी साथ सोडली, नातेवाईकांनीही अंतर ठेवायला सुरुवात केली. एक दिवस तो खूप निराश झाला. त्याने मनोमन स्वामींना प्रार्थना केली, स्वामी, आता माझ्यात ताकद उरलेली नाही. त्या दिवसापासून त्याने रोज श्रद्धेने नामस्मरण सुरू केले. परिस्थिती लगेच बदलली नाही. 1 आठवडा गेला, 1 महिना गेला, पण त्याने विश्वास सोडला नाही. आणि मग एका सकाळी त्याला अचानक एक संधी मिळाली ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. त्या एका संधीने त्याचं आयुष्य बदलले. मित्रांनो, ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते. स्वामी समर्थ कधीच भक्ताला अर्ध्या रस्त्यात सोडत नाहीत. आपण थकतो, आपण निराश होतो, पण स्वामींचा आशीर्वाद कार्यरतच असतो. म्हणून जर आज तुमच्या जीवनात संघर्ष सुरू असेल तर निराश होऊ नका. कदाचित तुम्ही चमत्काराच्या अगदी जवळ उभे आहात. मित्रांनो, आता मला तुम्हाला एक छोटं काम द्यायचंय. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत ऐकत असाल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. यामुळे मला समजेल की किती खरे भक्त हा संदेश शेवटपर्यंत ऐकतायत आणि तुमची ही कमेंट हजारो लोकांना प्रेरणा देईल. मित्रांनो, कधी कधी आपण विचार करतो, स्वामी माझं ऐकतायत का? माझी प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचतीये का? उत्तर आहे होय, नक्कीच पोहोचते. कारण स्वामींना तुमचे शब्द ऐकण्याची गरज नसते. ते तुमच्या मनातील भावना ओळखतात. तुमचे अश्रू त्यांना दिसतात. तुमची वेदना त्यांना जाणवते. तुमचा संघर्ष त्यांना माहिती असतो. आणि म्हणूनच योग्य वेळ येताच ते कृपेचा वर्षाव करतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामींची कृपा नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे येईलच असं नाही. कधी ती एखाद्या व्यक्तीच्या रूपाने येते, कधी एखाद्या संधीच्या रूपाने येते, कधी एखाद्या चांगल्या विचाराच्या रूपाने येते, तर कधी संकटातून वाचवणाऱ्या अदृश्य संरक्षणाच्या रूपाने येते. म्हणून जीवनात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञ राहा. कारण कृतज्ञता ही कृपेला आकर्षित करणारी सर्वात मोठी शक्ती आहे. मित्रांनो, आजपासून एक सवय लावा. सकाळी उठल्यावर 3 वेळा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. रात्री झोपण्यापूर्वी 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा स्वामींचं स्मरण करा. तुमच्या मनातील भीती हळूहळू कमी होईल, तणाव कमी होईल, विश्वास वाढेल आणि विश्वास वाढला की जीवन बदलायला सुरुवात होते.
मित्रांनो, तुमच्या जीवनात सध्या कोणती अडचण सुरू आहे? नोकरी, व्यवसाय, पैशांची समस्या, कौटुंबिक तणाव की आरोग्याशी संबंधित चिंता? कमेंटमध्ये एक शब्द जरूर लिहा आणि त्यासोबत लिहा श्री स्वामी समर्थ. कारण हजारो भक्त एकत्र येऊन जेव्हा स्वामींचं नाव घेतात तेव्हा त्या नामस्मरणामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. मित्रांनो, पुढील 7 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. या 7 दिवसांत तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. तुमच्या मनातील बदलाकडे लक्ष द्या. मिळणाऱ्या संधींकडे लक्ष द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींनी दिलेल्या संकेतांकडे लक्ष द्या. कारण अनेक वेळा चमत्कार दार ठोठावत असतो, पण आपणच तो ओळखत नाही. आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या क्षणी डोळे बंद करा, स्वामींचं स्मरण करा आणि मनातल्या मनात तुमची इच्छा त्यांच्यासमोर मांडा. विश्वास ठेवा, तुमची प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. तुमचे अश्रू व्यर्थ जाणार नाही. तुमचा संघर्ष व्यर्थ जाणार नाही. कारण स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं ठरवतायत आणि योग्य क्षणी, योग्य वेळी, योग्य मार्गाने ते तुम्हाला त्याची अनुभूती नक्की देतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आता या संदेशाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आपण पोहोचलो आहोत. कारण अनेक लोक संकेत ऐकतात, अनेक लोक कथा ऐकतात, अनेक लोक प्रेरणा घेतात, पण फार कमी लोक त्या प्रेरणेला आपल्या जीवनात उतरवतात. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. जर स्वामी स्वतः तुमच्यासमोर येऊन विचारतील, बाळा, तुला माझ्यावर खरोखर विश्वास आहे का? तर तुमचं उत्तर काय असेल? हा प्रश्न फक्त शब्दांचा नाही, हा तुमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. कारण खरा विश्वास तोच असतो जो परिस्थिती बदलण्याआधीही कायम राहतो. मित्रांनो, संकटाच्या काळात विश्वास ठेवणं कठीण असतं. जेव्हा घरात समस्या असतात, जेव्हा आर्थिक अडचणी असतात, जेव्हा जवळची माणसं साथ सोडतात, तेव्हा मन खचू लागतं. पण अशाच वेळी स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात. ते पाहत असतात, माझा भक्त फक्त सुखात माझं नाव घेतो की दुःखातही माझ्यावर विश्वास ठेवतो. आणि जे भक्त संकटातही स्वामींचा हात सोडत नाहीत, त्यांच्यासाठी कृपेचे दरवाजे मोठ्या प्रमाणात उघडतात. मित्रांनो, आज जर तुम्ही एखाद्या मोठ्या समस्येमुळे चिंतेत असाल तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. स्वामी सांगतात, बाळा, तू एकटा नाहीस. मी तुझ्या सोबत आहे. तू चालत राहा. योग्य वेळ जवळ आली. मित्रांनो, कधी कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रार्थना करतो, पण ती गोष्ट लगेच मिळत नाही. मग आपण विचार करतो, स्वामी माझं ऐकत नाहीत का? पण सत्य वेगळंच असतं. कदाचित स्वामी तुम्हाला त्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट देण्यासाठी तयारी करत असतात. म्हणून जे मिळालं नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे मिळणार आहे त्यावर विश्वास ठेवा. कारण स्वामींची योजना नेहमी आपल्या विचारांपेक्षा मोठी असते. मित्रांनो, आता कमेंटमध्ये एक गोष्ट जरूर लिहा, माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. ही कमेंट तुमच्या श्रद्धेची साक्ष असेल आणि हजारो भक्तांना प्रेरणा देईल. मित्रांनो, पुढील 7 दिवसांत जे काही घडेल त्याकडे जागरूकपणे पहा. कारण कदाचित स्वामी तुम्हाला एखादा संकेत देत असतील, कदाचित एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून उत्तरं देत असतील, कदाचित एखाद्या संधीच्या रूपाने कृपा करत असतील
किंवा कदाचित एखादं संकट दूर करून तुमचं रक्षण करत असतील. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात श्रद्धेने करा आणि प्रत्येक दिवसाचा शेवट कृतज्ञतेने करा. कारण कृतज्ञ भक्तावर स्वामींची कृपा लवकर होते. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य संदेश आता समाप्तीच्या दिशेने आला. पण हा शेवट नाही. खरं तर आजपासून तुमच्या जीवनातील एका नव्या अध्यायाची सुरुवात होतीये. या संपूर्ण संदेशामध्ये आपण जाणून घेतलं पुढील 7 दिवसांत दिसणारे 3 महत्वाचे संकेत. मनामध्ये वाढणारी भक्ती, अचानक मिळणारी शांतता आणि अनपेक्षितपणे मिळणाऱ्या संधी. हे संकेत दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण अनेकदा मोठ्या चमत्काराची सुरुवात छोट्या संकेतांपासूनच होत असते. मित्रांनो, आज मी तुम्हाला शेवटची एक विनंती करतो. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे डोळे बंद करा, स्वामींचा फोटो समोर ठेवा आणि मनापासून म्हणा, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा, माझा विश्वास मजबूत करा, माझ्या कुटुंबावर कृपा करा, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा. इतकंच. बाकी सर्व स्वामींवर सोडा. मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही चिंता सोडून विश्वास धरता त्या दिवशी तुमच्या चमत्काराची सुरुवात होते. ज्या दिवशी तुम्ही भीती सोडून श्रद्धा धरता त्या दिवशी कृपेची दारं उघडायला लागतात. आणि ज्या दिवशी तुम्ही हार मानण्याचा विचार सोडता त्या दिवशी यश तुमच्याकडे चालत येऊ लागतं. म्हणून काहीही झालं तरी हार मानू नका. स्वामींवरचा विश्वास सोडू नका. नामस्मरण सोडू नका. कारण स्वामींचा हात ज्याच्या डोक्यावर असतो त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही. मित्रांनो, जर तुम्ही हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, श्री स्वामी समर्थ. मला समजेल की तुम्ही खरे स्वामी भक्त आहात. आणि शक्य असेल तर तुमचा स्वामींचा एखादा अनुभवही कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमचा अनुभव एखाद्या दुःखी व्यक्तीच्या जीवनात आशेचा किरण ठरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर SC मराठीला सबस्क्राईब करा. आणि हा संदेश तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. चला, शेवटी एकदा सर्वजण मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो. आणि पुढील 7 दिवसांत तुम्हाला स्वामींच्या कृपेचा एखादा सुंदर संकेत नक्की मिळो. याच मंगल शुभेच्छांसह मी तुमचा निरोप घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.